श्री स्वामी समर्थ. मेष राशी 1 ते 7 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात अचानक एखादी आनंदाची बातमी मिळेल का? ज्या गोष्टीसाठी खूप दिवस मेहनत घेत आहात त्याचं फळ आता मिळणार का? मनात सुरू असलेली घालमेल शांत होईल का? आर्थिक ताण कमी होऊन नवीन मार्ग मिळतील का? प्रेम आणि नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होणार का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या आठवड्यात मेष राशीच्या लोकांना हळूहळू अनुभवातून मिळताना दिसतील. हा आठवडा मेष राशींसाठी वेगवान घडामोडी घेऊन येणारा ठरेल. सुरुवातीचे 2 दिवस थोडे गोंधळाचे वाटू शकतात, पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसे परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल. अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळतील. काही लोकांना अचानक नवीन ओळखीमुळे मोठा फायदा होऊ शकतो. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. लोक तुमच्या बोलण्याला महत्त्व देतील. मात्र राग आणि हट्टीपणा नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. काही वेळा समोरच्याची बाजू ऐकून घेणेही आवश्यक ठरेल. घरातील वातावरणात आनंदाचे क्षण येतील, पण त्याचवेळी काही जबाबदाऱ्या वाढू शकतात. जुन्या अडचणींपासून बाहेर पडण्यासाठी हा आठवडा चांगला ठरेल. मनात सकारात्मकता निर्माण होईल आणि आता काहीतरी चांगलं होणार अशी भावना सतत राहील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वाचे बदल दाखवणारा ठरेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. काही लोकांना अचानक मीटिंग, प्रेझेंटेशन किंवा नवीन प्रोजेक्टची संधी मिळू शकते. सुरुवातीला ताण जाणवेल, पण शेवटी तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन ग्राहक मिळवून देणारा ठरेल. मार्केटिंग, ऑनलाईन काम, कमिशन किंवा पार्टनरशिप व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. जुने अडकलेले व्यवहार पुन्हा सुरू होतील. काहींना नवीन मशीन, वाहन किंवा व्यवसायासाठी आवश्यक वस्तूंवर खर्च करावा लागू शकतो, पण हा खर्च भविष्यात फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या स्पष्ट बोलण्यामुळे काही लोक नाराज होऊ शकतात, त्यामुळे शब्द जपून वापरणे महत्त्वाचे ठरेल. आठवड्याच्या शेवटी अचानक चांगली बातमी मिळाल्याने कामाचा उत्साह वाढेल. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा मिश्र पण शेवटी समाधान देणारा ठरेल. पैशाची ये-जा मोठ्या प्रमाणात होऊ शकते. काही लोकांचे जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासाठी किंवा घरातील कामासाठी खर्च वाढेल. ज्या लोकांनी नवीन गुंतवणुकीचा विचार केला आहे त्यांनी घाई करू नये. मित्रांच्या सांगण्यावरून पैसे गुंतवणे टाळा. आठवड्याच्या मध्यावर एखादा छोटा आर्थिक ताण निर्माण होऊ शकतो, पण वो फार काळ टिकणार नाही. महिलांसाठी दागिने, कपडे किंवा घर सजावटीच्या वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे. काही लोकांना अचानक बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. पैशांबाबत नियोजन ठेवल्यास आठवड्याच्या शेवटी मानसिक समाधान मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या आठवड्यात भावना अधिक तीव्र होतील. ज्यांचं नातं काही दिवसांपासून ताणात होतं त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ चांगला आहे. एखादी छोटी भेटवस्तू किंवा सरप्राईज तुमचं नातं अधिक मजबूत करेल. अविवाहित लोकांच्या जीवनात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया किंवा मित्रांच्या माध्यमातून ओळख वाढू शकते, मात्र कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होतील. एकत्र प्रवास किंवा बाहेर फिरायला जाण्याची योजना बनू शकते. आठवड्याच्या शेवटी जोडीदाराकडून एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण सुरुवातीला थोडं तणावपूर्ण वाटू शकतं, पण नंतर परिस्थिती सुधारेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता वाढू शकते. घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन या आठवड्यात उपयोगी पडेल. भावंडांशी संबंध सुधारतील. काही जुने वाद मिटू शकतात. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. महिलांना घरातील जबाबदाऱ्या वाढल्यासारख्या वाटतील, पण कुटुंबाकडून सहकार्यही मिळेल. लहान मुलांमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी वाढतील. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा असेल. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सुरुवातीला कठीण जाईल, पण हळूहळू एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना नवीन माहिती किंवा योग्य मार्गदर्शन मिळेल. ज्यांना परदेशी शिक्षण, नवीन कोर्स किंवा तांत्रिक क्षेत्रात पुढे जायचे आहे त्यांच्यासाठी चांगल्या संधी निर्माण होतील. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून विशेष कौतुक मिळू शकते. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास मोठा फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढलेला दिसेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात मन अध्यात्माकडे जास्त आकर्षित होईल. एखाद्या मंदिरात जाण्याची इच्छा होऊ शकते. सकाळी लवकर उठून प्रार्थना किंवा ध्यान केल्याने मानसिक शांतता मिळेल.
काही लोकांना स्वप्नातून किंवा अचानक मिळालेल्या संकेतांमुळे आध्यात्मिक अनुभव येऊ शकतो. श्री स्वामी समर्थ किंवा हनुमान मंत्राचा जप केल्यास मनातील भीती आणि अस्वस्थता कमी होईल. जुन्या नकारात्मक विचारांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात सकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती तयार होताना जाणवेल. प्रवास. लहान मोठे प्रवास होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणाने अचानक प्रवास करावा लागू शकतो. काही लोकांना धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळेल. वाहन चालवताना घाई टाळा. रात्रीचा प्रवास शक्यतो काळजीपूर्वक करा. प्रवासातून नवीन अनुभव आणि फायदेशीर ओळखी मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी छोटा आनंददायी प्रवास मानसिक ताण कमी करेल. उपाय. दररोज सकाळी ओम श्री हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. मंगळवारी गूळ आणि चण्याची डाळ मंदिरात दान करा. घरातून बाहेर पडताना थोडे गोड खाऊन निघा. लाल रंगाचा छोटा रुमाल जवळ ठेवल्यास आत्मविश्वास वाढेल. श्री स्वामी समर्थ नामस्मरण केल्याने अडथळे कमी होईल. हा आठवडा मेष राशींसाठी बदल, धावपळ आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. सुरुवातीला काही तणाव जाणवला तरी शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. करिअरमध्ये प्रगती, प्रेमसंबंधात गोडवा आणि आर्थिक बाबतीत सुधारणा अनुभवायला मिळेल. काही अनपेक्षित घटना तुमचा आत्मविश्वास वाढवतील. मनातील भीती सोडून पुढे जाण्याचा हा काळ आहे. योग्य निर्णय आणि शांत स्वभाव ठेवल्यास हा आठवडा तुमच्यासाठी अनेक सकारात्मक आठवणी निर्माण करणारा ठरेल. मेष राशींसाठी हा आठवडा स्वतःला सिद्ध करण्याचा ठरणार आहे. अनेक दिवसांपासून मनात चालू असलेली अस्वस्थता आता हळूहळू कमी होताना दिसेल. काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील तर काही ठिकाणी संयमाची परीक्षा घेतली जाईल. पण प्रत्येक अनुभवातून तुम्हाला नवीन शिकायला मिळेल. कामाच्या क्षेत्रात अचानक वाढलेली धावपळ तुम्हाला थकवू शकते. मात्र याच मेहनतीतून पुढील मोठा फायदा दडलेला असेल. आर्थिक बाबतीत सुरुवातीला ताण जाणवला तरी आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल. घरातील वातावरणात कधी आनंद तर कधी थोडे मतभेद असे दोन्ही अनुभव येतील. पण शेवटी नात्यांमधील प्रेम अधिक मजबूत होईल. प्रेमसंबंधांमध्ये भावनिक जवळीक वाढेल. काही लोकांच्या जीवनात नवीन व्यक्तीची एंट्री होऊ शकते. विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे चांगले परिणाम दिसू लागतील. या आठवड्यात एक गोष्ट विशेष जाणवेल. तुमच्या मनात पुन्हा नव्याने उभं राहण्याची ताकद निर्माण होईल. एखादी छोटी आनंदाची बातमी, अनपेक्षित भेट किंवा अचानक मिळालेली संधी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणेल. हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देईल. घाईने नाही तर आत्मविश्वासाने घेतलेले निर्णयच पुढे यश मिळवून देतील. धन्यवाद.